नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज पटपट असं आवरलं। गुरुवार होता, गुरुपौर्णिमा होती आणि म्हटलं चला आता ऑफिसला जायची वेळ झाली। मग काय तर चाललो ऑफिसला। आणि ऑफिसला जाताना मला रोज एक प्रश्न पडलेला असतो की इथं जेवढे पण लोक थांबलेले असतात या प्रत्येकालाच जॉब मिळतो का, म्हणजे प्रत्येकालाच डेलीचा रोजगार मिळतो का। तर मी चैतन्याला विचारलं तर तो बोलला हां, त्यांना कोणी ना कोणी कॉन्ट्रॅक्टर येऊन घेऊन जातं। पण रोज त्यांच्याकडे बघून खरंच खूप वाईट वाटतं की रोज असं कामाच्या शोधात ते असे टिफिन वगैरे घेऊन एकदम छान असे आवरून आलेले असतात आणि तिकडे थांबलेले असतात। सो खरंच यांचं आयुष्य खूप कठीण आहे, कारण असं जॉबची वाट बघत बसणं आणि मिळेल का नाही फिक्स माहिती नसतं। तरी पण स्टील असो। मग आम्ही पोहोचलो ऑफिसला चैतन्याने ड्रॉप केलं, परत घ्यायला आला। जायची वेळ झाली। येताना एकदम माझी चाल म्हणजे सशाची चाल, मला कधी एकदा चैतन्य येईल आणि घरी येईल असं होतं। मग काय आलो आम्ही, तोपर्यंत ट्रॅफिक, इतकं ट्रॅफिक की बोलायलाच नको, म्हणजे फुल पॅक। आम्ही म्हटलं गुरुपौर्णिमा असेल सो इथून तिथून घालत होतो गाडी, तर काही फायदा नाही झाला। ज्या रोडला जाईल, ज्या रोडला आम्ही गाडी टाकेल त्या रोडला ट्रॅफिक होतं। इतकं ट्रॅफिक की खरंच इतकं वैताग येतो। मग वाटतं की खरंच घरून काम केलेलं परवडतं, कारण ट्रॅफिकचं टेन्शन नाही, काही टेन्शन नाही, यायचं जायचं टेन्शन नाही। सो मग काय या ट्रॅफिकला मात करत करत आम्ही आलो चितेपर्यंत, विश्रांतीवाडी। मग आम्ही गेलो चितेमध्ये। चितेमधून आज आम्ही थोडंसं स्वीट्स घेणार होतो, कारण गुरुपौर्णिमा होती। सो म्हणलं चितलं चल पटकन घेऊ काहीतरी। स्वीट्स घेऊन आम्ही निघालो परत घरी। परत ट्रॅफिक, म्हणजे काही सांगायलाच नको, जाईल जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे ट्रॅफिक होतं। मग शेवटी सगळ्या ट्रॅफिकवर मात करत करत आम्ही आलो घरी आल्यानंतर मग काय मम्मींची देवपूजा चालूच होती। त्यांचं सगळं छान चालू असतं, देवपूजा, आरती वगैरे, सगळ्यांना धूप देणं वगैरे। मग त्यांची देवपूजा चालू झाली आणि मग म्हटलं चला आता डिनर टाईम झालेला। सो मग आता डिनरसाठी आज स्पेशल होता चपाती, सोबतच होतं वांग्याचं भरीत, पापड, डाळ आणि राईस। सो मग काय आम्ही इकडे बसलेलो आणि अजून मला किचनमध्ये नो एंट्री होती। सो मी अशी देवीसारखी बसलेली आणि मम्मीनी माझ्यासाठी पहिल्यांदा ताट रेडी केलं, कारण मला खूप भूक लागलेली। थर्सडे असतो तेव्हा माझा फास्ट असतो स्वामींचं मी करते, तर मी थोडं म्हणजे थर्सडेला खूप टाईमपासून मी फास्ट पकडते। आणि मग नंतर मम्मीने माझं पण ताट रेडी केलं आणि मला सियाने आणून दिलं मस्त खायला। तर खूप भूक लागल्या त्यामुळे मी पटपट असं त्याच्यावरती ताव मारत होती। इकडे सात्विक खेळत होता क्लेमध्ये आणि मी सिया आणि चैतू जेवून बसलो। त्याच्यानंतर ना मग काय आमचा चालू झाला गप्पा टप्पा मारायला। आणि बहिणीचा वाढदिवस होता सो तिचा व्हिडिओ कॉल आलेला, तर आम्ही व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो, मम्मी वगैरे आम्ही तिला विश करत होतो। सात्विकचा अभ्यास चाललेला। मग काही चैतन्य हॉटेलवरून आल्यावरती आम्ही बसलेलो क्ले खेळत आणि सिरियल बघत। सो सगळेजण मस्त असे निवांत बसलेलो गप्पा मारत खूप टाईम नंतर, कारण चैतन्य पण लवकर थोडासा आलेला। सो मी आणि सात्विक ऑलरेडी क्ले खेळत होतो। पप्पांचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही परत सगळेजण छानसं गप्पा मारत बसलो। त्याला मी वेगवेगळे क्लेचे टाईप्स बनवून शिकवत होतो की असं बनव तसं बनव वगैरे, पण त्याचं चालूच होतं मोबाईल पण बघायला, सगळंच बघायला। सो आता बघू, थोडा मोबाईल कमी करायचा चालू आहे, पण तो अजून काही झाला नाही। अजून फोन बघतो, आम्ही त्याला सांगतो की फोन बघतो ना त्यांचे डोळे बाहेर येतात, तरी पण तो बघतो। सो आता काहीतरी करत असं फोन बंद करायचं चालू आहे। बाकी मग काय असा होता छानसा दिवस। मग आम्ही आलो वरती, चैतन्याला झोप लागत नव्हती, सो ह्याचा टाइमपास असा चालू होता।